अंतिमतः तो 30वा दिवस उजाडला। मला आजपर्यंत लक्षात आहे की तो शुक्रवार होता। ऐन फलटण शहरात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बिंदास बांधलेली बिल्डिंग आणि त्याच्याही पहिल्या मजल्यावर दारूचा अड्डा, हे सगळ्यामध्ये अतिशय पॉवरफुल राजकीय एकूण व्यक्ती नेते सगळे सहभागी। सरकारी जमिनीवर अतिक्रमण हा फौजदारी गुन्हा आहे। जिथे कायद्याची परवानगी लागते वास्तू बांधायला, ती न घेता वास्तू बांधणे हा फौजदारी गुन्हा आहे। साहेब, समाजामध्ये आमची बेअब्रू होतीये, तोंडावर पुढची निवडणूक येऊ घातली आहे, आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या म्हणायला लागले ते। या ठिकाणी माझा मुख्य भावना होती की या फलटण बार काउन्सिलच्या वकिलांनी आपल्याला गंडवलंय। जिल्हा न्यायालय, मी म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला स्थगिती देऊच शकत नाही, त्यामुळे तो आदेश पाळण्याचं माझ्यावर बंधन नाही। माझे जे काही सहकारी अधिकारी होते, हाताखाली असले तरी वयाने पण मोठे होते, महसूल खात्यातल्या वर्षानुवर्षांचा त्यांचा कामाचा अनुभव होता। ते मला आश्चर्याने थक्कवून म्हणायला लागले, साहेब हे काय सांगताय? ते मी संबंधित सातारा न्यायालयापर्यंत पोचतं केलं की मी तर बिल्डिंग पाडतोच आहे, तुमचा आदेश चुकीचा आहे, तुम्ही जर आता याच्या कायद्याचा मुद्दा केला तर मी तुमच्याविषयी हायकोर्टामध्येच तक्रार करणार आहे। मी जर बाळगायला लागलो की आता बेटा तुझी कुठलीही केस असली तरी माझ्या कोर्टात तू हारणारच आहेस, तर त्याचा अर्थ आहे की मी त्याच्या अशील क्लायंट्सवर अन्याय करतोय। प्रशासनाचा आत्मा सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले यामध्ये फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना हळूहळू कामावर प्रशासनावर पकड येत गेली। अशी पकड येण्यासाठी आधी समज यावी लागते। अर्थात त्यासाठी मी कायदे आणि कार्यपद्धतीचाही अर्थातच कचकावून अभ्यास केलाच मुळी। त्यामुळे जी खास अनेक तऱ्हांची सरकारी भाषा आहे, फायली, मराठी शब्द त्याला वापरला जातो संचिका, आणि कोणाच्या तरी बुद्धीतून त्याला शब्द आलाय नसती, सलात नसती, म्हणलं ही नसती उठाठेव कोणी सांगितली की फाईलला विषयाच्या नसती असं नाव, तर ती फाईल असती तर किती बरं झालं असतं अशी। मग GR आहेत, पत्रव्यवहार ठेवण्याची पद्धत आहे आणि पत्रांना वेळच्या वेळी कशी उत्तरं गेली पाहिजे त्याची पद्धत आहे। ऑफिसचा कारभार कसा चालतो याची मॅन्युअल्स ठरलेली आहेत आणि खरंच त्यानुसार चालवला तर त्या योजनेमध्ये आखणीमध्ये खूप मोठं शहाणपण पण आहे। तऱ्हातऱ्हांचं रेकॉर्ड कसं ठेवतात याचं सुद्धा शास्त्र आहे। पुन्हा तेही नीट पाळलं तर त्याही मागे अनुभवातून आलेलं फार मोठं असं शहाणपण आहे। अर्थातच लोकांशी सततचा संपर्क आहे। माझ्या मनातली जी प्रशासनाची शिस्त होती सर्व तऱ्हांची, वेळ पाळणे, दिलेला शब्द पाळणे, काम जर करतो म्हटलं तर करणे आणि करायचं तर ते वेळेत आणि उत्तम दर्जाचंच करायचं। म्हणजे मला तर त्यासाठी स्वतःशी फार वेगळं आखून पण घ्यावं लागलं नाही की जर सरकारी नियमानुसार कार्यालयाची वेळ 10ला चालू होत असेल तर मी 9:55ला माझ्या कामाच्या जागी बसलेलो दिसायला पाहिजे। तुमच्याबरोबर तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांचं तुमच्यावर लक्ष असतं आणि जर वरिष्ठ अधिकारी मुळी स्वतः वेळ पाळणारा असेल तर मुळी हाताखालचे 95% जास्ती आपोआप वेळ पाळू लागतात। स्वतः तो अधिकारी आपली कामही वेळच्या वेळी करणारा, त्याच्या टेबलवर फाईल 24 तासापेक्षा जास्ती काळ पडून राहत नाही, तर तो शब्दही बघता बघता पसरतो। खरं तर तुमच्या हाताखाली बरोबर काम करणारे वरिष्ठ
लोकप्रतिनिधी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे समाज, लोक तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. पूर्वी हिंदीमध्ये किशोर कुमारनी गायलेलं एक गाणं खूप गाजलं होतं त्या काळामध्ये, ये जो पब्लिक है ये सब जानती है. तर हे खरंच आहे की ये जो पब्लिक है ये सब जानती है की हा अधिकारी कसा आहे, स्वच्छ आहे का भ्रष्ट आहे, पैसे खातो का नाही खात, लग्नामध्ये त्यांनी हुंडा घेतला का नाही घेतला, काम करताना जगताना त्याच्या आयुष्यामध्ये जातपात पाळतो का नाही पाळतो, सरकारी रेस्ट हाऊसवर राहिला तर सरकारी नियमानुसार बिल देतो का देत नाही का दुसऱ्याच कोणाला तरी सांगतो बिल दे. त्या सरकारी रेस्ट हाऊसवर सुद्धा जे जेवण आहे ते केलं तर पुन्हा त्याचे एक अपेक्षित असतं बिल देणं, तर ते देतो का नाही देतो का पुन्हा दुसऱ्याच कोणाला तरी सांगतो. शिवाय याला दर जेवणाला चिकन आणि दारू लागतेच आणि आणखीन काय लागतं हे तोंडाने न बोललेलं जरा बरं. ये जो पब्लिक है ये सब जानती है. तर मी फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना हे सगळं मनापासून शिकत गेलो, आत्मसात करत गेलो. आधी कार्यकर्ता म्हणून वावरतानाची काही एक शिस्त अंगी होतीच, पण आता प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणं म्हणजेच कार्यकर्ता अधिकारी म्हणून काम करणं हा आणखीन एक वेगळाच खेळ आहे, ही लीला आहे. फलटणला एक वेळ अशी आली की फलटण शहरामधल्याच एका सरकारी जमिनीवर राजकीय दृष्ट्या अतिशय पॉवरफुल असलेल्या काही संबंधितांनी अतिक्रमण करून कसलीही रीतसर कायदेशीर लेखी जी लागते परवानगी बिनशेतीची ती न घेता तिथे एक अख्खी बिल्डिंग उभी केली आणि ती बिल्डिंग एका शाळेच्या शेजारी होती, अगदी भिंत कॉमन इतकी शेजारी. आणि त्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत असा दारूचा अड्डा करण्यात आला होता. मी थोडं मुद्दाम सावकाश सांगत गेलो की आता यामध्ये कोणता गुन्हा करायचा शिल्लक राहिला. एक एक जे सांगत गेलो ही प्रत्येक गोष्ट गुन्हा आहे, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, गंभीर स्वरूपाचा. सरकारी जमिनीवर अतिक्रमण हा फौजदारी गुन्हा आहे. जिथे कायद्याची परवानगी लागते वास्तू बांधायला ती न घेता वास्तू बांधणे हा फौजदारी गुन्हा आहे. वेगवेगळे कायदे आहेत पण हा फौजदारी गुन्हा आहे. दारूच्या गुत्त्यालाही जी काही असली तर दारूचं रीतसर लायसन्स एक्साईज खालचं ते न करता तो गुत्ता काढणे ती पण हातभट्टी फौजदारी गुन्हा आहे. नियमांमध्ये ही सुद्धा व्यवस्था आहे की शाळेपासून 100 मीटरच्या अंतरात दारूचा गुत्ता नको. आपल्या मुलांना वाईट सवयी नकोत, वाईट आकर्षणं नकोत, वाईट दिसायलाही नको, अशी काहीशी दृष्टी त्यामागे असावी असं मी मानतो. तर इथे ऐन फलटण शहरात सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बिनधास बांधलेली बिल्डिंग आणि त्याच्याही पहिल्या मजल्यावर दारूचा अड्डा, हे सगळ्यामध्ये अतिशय पॉवरफुल राजकीय एकूण व्यक्ती नेते सगळे सहभागी. तुम्हाला गोष्ट म्हणून हे सांगताना सांगायला सोपं आहे, पण ते प्रशासन चालवताना घडत असं एकदम एका रात्रीत नसतं. असं एक एक पुरावा समोर येत जातो. आणि मुख्य म्हणजे प्रशासन कागदपत्र, नियम, कायदे, साक्षी पुरावे यांनी चालतं. प्रशासन गरम डोक्यानी चालत नाही, चालता पण कामा नये. या इथपर्यंत की सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर वास्तू बांधली आणि तिच्या पहिल्या मजल्यावर दारूचा अड्डा चालू आहे तरी सुद्धा ते धाडकन जाऊन ते सगळं उद्ध्वस्त करता येत नाही. कारण या देशामध्ये राज्यघटना आहे, तिच्या चौकटीमध्ये आखलेले कायदे आहेत
आणि प्रशासन कायद्याने चालतं. प्रशासनाला कायद्याने आखलेली कार्यपद्धती, प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ पाळावाच लागतो. तो न पाळता जर एखादी कारवाई केली तर कारवाई कितीही नीट असू दे, कारवाई अन्यथा कितीही कायदेशीर असू दे, तिच्या मागचे हेतू कितीही शुद्ध असू दे, कारवाई कितीही निपक्षपाती सुद्धा असू दे, पण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती पाळली नाही एवढ्यावरती बेकायदेशीर ठरू शकते. आणि मुद्दा जर न्यायालयात गेला, जे काम न्यायव्यवस्थेवर आपल्या राज्यघटनेने सोपवलंय की विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ त्यांचं घटनात्मक कर्तव्य नीट करतायत का यावर न्यायपालिकेने लक्ष द्यायचं. आणि ते होताना प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण हे त्या न्यायपालिकेचं काम आहे. म्हणजे प्रशासन त्या कार्यकारी यंत्रणेचा भाग आहे. आणि हे असं काहीतरी गरम डोक्याने जाऊन काही कारवाई केली आणि गेला उद्या कोणी न्यायालयात, तर ती सर्व कारवाई बेकायदेशीर ठरू शकते. त्यामुळे समोर सगळं दिसत असतानाही प्रशासकीय अधिकाऱ्याला मात्र काम प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ, कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती असं करावं लागतं. या बाबतीमध्ये वेळ जरी लागत असला आणि मला डोळ्यासमोर सर्व कळत असलं आणि माझं मुख्य उद्दिष्ट ती वास्तू उद्ध्वस्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे, तरी माझंही शासकीय अधिकारी या नात्याने कर्तव्य बनतं कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती, प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ पाळायला पाहिजे. साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर ती कार्यपद्धती म्हणजे हे सगळं जे करतायत त्या संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठवणे, संबंधित वेगवेगळ्या कायद्याखाली. त्याच्या अगदी कलमन कायद्याच्या गुंत्यात मी आत्ता ही गोष्ट सांगताना नाही जात, पण संबंधिताला कारणे दाखवा त्यामागची कायद्याची नैतिक भूमिका आहे की प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायची संधी मिळाली पाहिजे, ती संधी दिली पाहिजे, ती योग्य संधी असली पाहिजे, योग्य मुदत असली पाहिजे. हे सगळं मी नीट पूर्ण केलं. त्या विषयाची जी तयार करायची ती नीट फाईल, त्याचे सगळे साक्षी पुरावे नीट, प्रत्येक टप्प्याला झालेला कायद्यांचा भंग आणि तो प्रत्येक टप्प्याला कसा फौजदारी गुन्हा आहे सगळ्याचं नीट केलं. शब्द पसरत गेले की हा या प्रकारची कारवाई करतो आहे, यायचे ते दबाव येत गेले, पण आणणाऱ्या किंवा आणू म्हणणाऱ्यांनाही परस्पर कळलंच की काही उपयोग नाही आहे. हे तुमचे संबंधितांचे हात एवढे बरबटलेले पण आहेत आणि हा काय कोणाचं ऐकणार नाही आहे, कसल्याही दबावांचा काही उपयोग नाही आहे. असं करत करत अंतिमतः वेळ येते की आता ते बेकायदेशीर बांधकाम आता पाडून टाकून तो मूळचा प्लॉट आणि ती मूळची जमीन जी सरकारच्या मालकीची आहे ती पुन्हा पूर्ववत अवस्थेमध्ये करणे आणि मग तिचा जो काही पुढे कायद्यानुसार वापर असेल तो करणे. त्यालासुद्धा संबंधित कायदा सांगतो की ज्यांनी तिथे बेकायदेशीर अतिक्रमण करून ती वास्तू बांधली त्यांना 30 दिवसाची मुदत दिली पाहिजे, अशी आता शेवटची नोटीस जाते. तशी मी शेवटची नोटीस पाठवली. ते सोबतचे सगळे पुरावे, त्यांना पुरेशा दिलेल्या संधी, त्यांचं म्हणणं रेकॉर्डवर घेतलेलं, या सगळ्यानंतर अंतिमता नीट तो नोटीसचा आराखडा खरं म्हणजे पुन्हा मुळामध्ये काम नीट मनापासून नियत खरी असेल तर तसं ह्या सरकारी कामांच्या पद्धती कायदे यांच्यामध्ये एक फार मोठं शहाणपण सामावलेलं आहे. तर मी ते सर्व वापरून अंतिम नोटीस दिली. आता तर तो कायद्यातली व्यवस्था आहे की आता संबंधितांना सांगायचं आहे की स्वतः ती पाडा, तुम्हाला त्यासाठी 30 दिवसांची मुदत देतो. ती कायद्यात 30 दिवसांची आहे, तर तुम्हाला त्यासाठी 30 दिवसांची मुदत देतो. त्या 30 दिवसाअखेर मात्र जर तुम्ही ती पाडली नाहीत तर आम्ही पाडू आणि पाडण्याचा सुद्धा खर्च तुमच्याचकडनं वसूल केला जाईल. खरं म्हणजे कायद्यातलं तर वाक्य असं, कायद्याची शब्दरचना अशी नेमकी असावी लागते ना, काना मात्रा वेलांटी आणि एकेका मुळाक्षर अल्फाबेट सकट अशी अचूक असावी लागते. तर हे बेकायदेशीर बांधकाम पाडायला तुम्ही आपणून तरी पाडा, नाही केलं मुदत देतोय 30 दिवसांची, त्याच्यात नाही केलं तर आम्ही पाडू. बट ते पाडण्याचा पण खर्च तुमच्याकडनं वसूल केला जाईल. त्याला कायद्यातले शब्द आहेत, रिकवर्ड फ्रॉम यू ॲज पॅरामाउंट चार्ज ऑन लँड, की तुमच्याचकडनं वसूल केलं जाईल. कसं
तर जे तुमच्या मालकीचे जमीन मानलं जातं, तर जमिनीवरचा सर्वात मुख्य दावा चार्ज लावलेलं शुल्क म्हणजे तुमची संपत्ती पण जप्त होऊ शकते त्याबद्दल. तर अशी मी अंतिम नोटीससुद्धा दिली. एवढंच करून नाही थांबलो, मधल्या 30 दिवसातही संबंधितांना वेळोवेळी वॉर्निंग देत राहिलो. आणि तरी अंतिमतः तो 30वा दिवस उजाडला. मला आजपर्यंत लक्षात आहे की तो शुक्रवार होता आणि सकाळी 9 वाजता माझं डिमॉलिशन स्क्वॉड असं नाव आहे त्याचं, की ज्यांना नेमलंय एखादी बिल्डिंग दुसऱ्यांना त्रास न देता शास्त्रशुद्धरित्या पाडायची कशी याचं सुद्धा शास्त्र आहे. तर अशी टीम, ते पथक माझं सकाळी 9 वाजता ती बिल्डिंग पाडण्याच्या कामावर पोचलं. मला ऑफिस चालू होताना म्हणजे 10 वाजता फलटण बार काउन्सिलचे एक खूप वरिष्ठ वकील, जे एरवी वेळोवेळी मला भेटत असत, वयाने अनुभवाने मोठे होते. माझा तिथपर्यंतचाही अनुभव होता की वागाय बोलायला त्यांच्यामध्ये एक प्रगल्भता दिसत होती. ते माझ्याकडे आले आणि अक्षरशः गयावया केली त्यांनी की साहेब, समाजामध्ये आमची बेअब्रू होती आहे, तोंडावर पुढची निवडणूक येऊ घातली आहे, आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या म्हणायला लागले. ते कायद्याने 30 दिवसाची दिली होती. ती संपण्याचा जो दिवस आहे तो शुक्रवार. आणि हे वरिष्ठ वकील त्या संबंधितांच्या वतीने माझ्याकडे येऊन म्हणतायत गयावयाच की आम्हाला 2 दिवसांची मुदत द्या. म्हटले आमची समाजात बेअब्रू होती आहे, आम्ही 30 दिवसात पाडायला हवी होती, मान्य आहे, पण नाही झालं, पण 2च दिवस द्या, फक्त 2च दिवस. असं त्यांनी अक्षरशः गयावया केलं. IAS अधिकाऱ्यांचं जे मसुरीला प्रशिक्षण होतं त्यामध्ये एकाहूने कायद्यातले बाप माणसं, जबरदस्त, स्वतः वकील किंवा न्यायाधीश, ते सुद्धा अत्यंत वरिष्ठ पदावरचे, यांचं मार्गदर्शन होत असतं. आणि मला आनंद आहे की आम्हाला मसुरीलाही कायदाविषयक मार्गदर्शन करणारे जे फॅकल्टी होते एकाहून एक उत्तम होते. कायद्यावर त्यांची पकड होती, शिवाय त्यांच्याकडे उत्तम विनोदबुद्धी होती. मुद्दा हा आहे की त्यामध्ये मसुरीला हे सांगितलेलं असतं, शिकवलेलं असतं की तुमच्या कारवाईला शेवटच्या क्षणी स्थगिती देऊ नका. इंग्लिश शब्द 11th आवर, की तुम्ही एखादी कायदेशीर कारवाई, लीगल ॲक्शन सुरू केली, आता ती तिच्या लॉजिकल तर्कशुद्ध टोकाला जाते आहे आणि जर कोणी येऊन तुम्हाला गयावया करायला लागलं तर शेवटच्या क्षणी 11th आवरला स्टे, स्थगिती देऊ नका. हे मसुरीच्या प्रशिक्षणातही झालेलं असतं. शिवाय मला पूर्ण लक्षात होतं, ते आधी कार्यकर्ताही वावरताना IAS व्हायच्या आधीच्या अनुभवांच्यामुळे, की एखादी अशी कायदेशीर कारवाई, त्याची कागदपत्र सगळी नीट आहेत आणि ती कारवाई करायला आता तुमचं पथक पोचलंय आणि काहीतरी कारणाने त्याला मागणं फोन आला की नाही, ती कारवाई स्थगित ठेवायची, परत या, तर याचे अर्थ गंभीर होतात, याचे अर्थ वाईट होतात. स्पष्ट शब्दात सांगायचं त्याचा अर्थ होतो की काहीतरी तोडबाजी झाली, की जी ती कारवाई होणार होती ती माणसं ह्या साहेबाला भेटली, काहीतरी खोकं पेटी काहीतरी किंवा झालं, म्हणून आता हा कळवतोय की कारवाई मागे घ्या. हे मला पूर्ण लक्षात होतं. आणि तिथे कार्यालयात बसून समोर वरिष्ठ वकील जेव्हा अक्षरशः गयावया करत होते की साहेब आम्हाला मान्य आहे, आमचं चुकलंय, मी वरिष्ठ वकील, तुम्ही मला ओळखता गेला काही काळ, माझाच शब्द आहे तुम्हाला, आम्हाला फक्त 48 द्या, आम्ही काढतो म्हटले. म्हणत राहिले पुन्हा पुन्हा की आम्हाला फक्त आम्ही काढतो, कारण नाहीतर समाजात आमचा अपमान होतोय, कमीपणा होतोय, तेवढं आमच्या वाटायला नको, आम्ही काढतो, 2च दिवस द्या. तेव्हा मसुरीतलं प्रशिक्षण आणि स्वतःच्या आदेशाला शेवटच्या क्षणाला स्थगिती द्यायची नसते हे सगळं माहिती असून त्या दिवशी मी विचार केला की एवढा वरिष्ठ वकील, माझा एरवीचा अनुभव आहे की अभ्यासू, विचारी, तोलून मापून आणि बोलेल ते योग्य बोलेल अशाचे, ते जर एवढं सांगतायत आपल्याला, तर 2 दिवसांनी काय बिघडणार आहे. मला भान होतं की आता मी जर त्या डिमॉलिशन स्क्वॉडला परत बोलवलं तर त्यांना पण काहीतरी मनात मग शंका येणारच, त्यांना असे अनुभव आधीचे असणारच आहेत,
की हा याही साहेबांनी खोके पेट्या गोळा करायला केली सुरुवात. आणि माझा तर इथे प्रयत्न स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन कसं द्यायचं. तरी सुद्धा त्या विशिष्ट दिवशी मी अंतिमतः केला विचार की एक वरिष्ठ वकील, 30 वर्षाचा त्यांचा वकिलीचा अनुभव, आणि मला काय ते क्रूक नाहीत वाटतात. जर ते म्हणतायत की साहेब आमचं चुकलंय, आम्हाला 2च दिवस द्या, आम्ही पाडतो, नाहीतर समाजात आमची बेअब्रू होती आहे, तर काय बिघडणार आहे 2 दिवसांनी. आणि समजा ते जे माझं डिमॉलिशन स्क्वॉड परत येईल आणि समजा त्यांना आणि कोणाला वाटलं की साहेबांनी काहीतरी तोडबाजी केलेली दिसते आहे, ठीक आहे, मी काय काळजी करण्याचं कारण नाही. ॲक्शन विल स्पीक, माझी कृती, की ते 2 दिवस झाल्यावर त्या 2 दिवसात ती आपणहून पाडतायत हे तरी दिसेल. नाही ऐकलं तर आता जाऊन सोमवारी मी तरी पाडीन हे तरी दिसेल. त्यामुळे मी मसुरीतल्या प्रशिक्षण आणि जीवनाचा अनुभव दोन्ही गाठीला असूनही त्या ठिकाणी मी निर्णय घेतला की हे जे म्हणतायत त्यांच्या म्हणण्याचा आपण आदर करू, त्यांच्यावर विश्वास ठेवू. म्हणून मी गेलेल्या डिमॉलिशन स्क्वॉडला निरोप दिला की जरा थांबा, परत या. आता वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश म्हणल्यावर ते परत येणार. आणि शनिवार रविवारची सुट्टी, आणि तरी अर्थात मी सुट्टीच्या दिवशीसुद्धा फायली करत बसायचो, किंवा एक वाचन ही सुद्धा अखंड चालणारी गोष्ट, तर त्या वेळेला काही विषय धरून की ज्यामुळे माझं प्रशासकीय कौशल्य वाढेल असं मग मी शनिवार रविवार किंवा सुट्ट्यांच्या दिवशी वाचन करत असो. आणि एकीकडे माझी अपेक्षा की आता हे स्वतः दिल्या शब्दानुसार ती बिल्डिंग पाडतील, तर बिल्डिंग पाडायच्या ऐवजी यांनी रविवारच्या संध्याकाळी सरकारने मला दिलेला जो बंगला असतो घरी येऊन माझ्यासमोर कोर्टाचा स्थगिती आदेश माझ्यासमोर ठेवला. म्हणजे यांनी काय केलं होतं, माझ्यासमोर गयावया केल्याचं नाटक करून प्रत्यक्षात गेले सातारा डिस्ट्रिक्ट कोर्टात. आणि जिल्हा न्यायालयाला शनिवार रविवार सुट्टी असते बरं का, तरी यांनी काय असतील ते संपर्क वापरून करून सातारा DJ डिस्ट्रिक्ट जज यांनी माझ्या म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला स्थगिती दिली की ती जी बिल्डिंग पाडण्याचं काम आहे त्याला स्थगिती, स्टे. एक कायद्याची पद्धत आहे. फार तर पुढे त्यानुसार नोटिसा निघतात, मग मी आणि फायलींसहित न्यायालयासमोर हजर राहायचं असतं, सिद्ध करून दाखवायचं असतं की माझी सर्व कारवाई नीट आहे. पण या ठिकाणी माझा मुख्य भावना होती की या फलटण बार काउन्सिलच्या वकिलांनी आपल्याला गंडवलं आहे, आपल्या भरोशाचा गैरफायदा घेतला आहे. आणि मी मनात बाळगलं होतं की ठीक आहे बेटा, डोंट ट्राय टू बी ओव्हर स्मार्ट, तू किती वेळा होतो बघतो मला. पण इथे माझ्यासमोर आता एक कायदेशीर मुद्दा उद्भवला की मी आदेश दिलेल्या कायदेशीर कारवाईला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. खरं म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणजे कार्यकारी यंत्रणा आणि जिल्हा न्यायालय म्हणजे न्यायपालिका, यांच्यामध्ये कुठल्या पातळीच्या अधिकाऱ्याच्या आदेशाला स्थगिती देण्याचे अधिकार कोणत्या पातळीच्या न्यायालयाला आहेत याविषयीचे नियम नीट ठरलेले आहेत. तो इथे सोपं सांगायचं तर मी जो फलटणचा सहाय्यक जिल्हाधिकारी आहे, माझ्या आदेशाला स्थगिती देण्याचे अधिकार बॉम्बे हायकोर्टकडे आहेत, खरं म्हणजे जिल्हा न्यायालयाकडे नाहीत. आणि या फलटण बार काउन्सिलच्याही वकिलाला कायद्याने जायचं तर जायला पाहिजे बॉम्बे हायकोर्टकडे, पण त्यांना त्या शनिवार रविवारमध्ये कुठे वेळ होता नव्हता का आणखी काही, पण ते गेले डिस्ट्रिक्ट जिल्हा न्यायालयाकडे आणि जिल्हा न्यायालयाने दिला आदेश. मग खरं म्हणजे एखाद्या न्यायालयाने आपल्या कक्षेबाहेरचा जर आदेश दिला असेल तर तो संबंधितावर लागू पडत नाही. याचा अर्थ तो मला अजिबात तो बंधनकारक नाही. मला नीट भान होतं की जिल्हा न्यायालय मी म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला स्थगिती देऊच शकत नाही, त्यामुळे तो आदेश पाळण्याचं माझ्यावर बंधन नाही. पण एक सर्वोच्च न्यायालयाने रुजू केलेली एक दिशादर्शक सूचना गाईडलाईन होती की
एक्झिक्युटिव्ह कार्यकारी यंत्रणेला म्हणजेच प्रशासनाला, जर न्यायालयाने एखादा आदेश दिला आणि तो देणाऱ्या न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेर जरी असला तरी सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिली आहे की लोकशाहीच्या ह्या दोन यंत्रणा, कार्यकारी यंत्रणा आणि न्यायपालिका, यांच्या नात्यामधलं सौहार्द, परस्परांबद्दलचा आदर, ओके, याचा संकेत म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हणतंय की कार्यकारी यंत्रणेनी म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रथम तो न्यायालयाचा आदेश तो पाळावा, आदराचा चिन्ह म्हणून पाळून न्यायालयाला लक्षात आणून द्यावं की महोदय हे आपल्या अधिकारांच्या बाहेर आहे. ते माझ्या लक्षात होतं, नीट अभ्यासही होता, म्हणून सातारा जिल्हा न्यायालयाने माझ्या आदेशाला स्थगिती दिली असली आणि ती लागू नाही मला, मी जाऊन सोमवारी ती बिल्डिंग पाडू शकतो, पण सर्वोच्च न्यायालयाने हे जे आखून दिलेले संकेत आहेत तिचा सुद्धा आदर करण्याकरता आम्ही सातारा जिल्हा न्यायालयात दाखल झालो. न्यायालयाला दाखवून दिलं की हा आदेश, ही पाळलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि कृपया आपण दिलेला स्थगिती आदेश मागे घ्या. न्यायालय पहिल्यांदा म्हणलं की पहिल्यांदा 1 आठवड्याचा स्थगिती आदेश दिलाय, तेवढा आठवडा संपू दे. मी पण मनात बाळगलं की आपण आदराचं प्रतीक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सातारा न्यायालयाला लक्षात तर आणून दिलेलं आहे, तर ठीक आहे, ती जी 1 आठवड्याची स्थगिती आहे ती संपताना तो स्थगिती आदेश मागे घेतला जाईल. तर मागे घेतला जाण्याच्या ऐवजी 1 आठवडा संपताना तो स्थगिती आदेश कायमसाठी कायम करण्यात आला. कायद्याची थोडी इंग्लिश शब्दरचना येताना येतं स्टे फॉर 1 वीक, आणि मग नंतर शब्दरचना ते स्टे अंटिल फर्दर ऑर्डर्स, म्हणजे आता पुढील सूचना मिळेपर्यंत ती स्थगिती. हे माझ्यापर्यंत तो आदेश पोचला. तो कार्यालयात बसून मी तो पाहिला आणि मी ठरवलं की आता आपलं काम करण्याची वेळ झाली आहे. त्यामुळे मी डिमॉलिशन स्क्वॉडलाही बोलवलं, माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता जाऊन आता ती बिल्डिंग पाडायला सुरुवात करायची. माझे जे काही सहकारी अधिकारी होते, हाताखाली असले तरी वयाने पण मोठे होते, महसूल खात्यातल्या वर्षानुवर्षांचा त्यांचा कामाचा अनुभव होता, ते मला आश्चर्याने थक्कवून म्हणायला लागले, साहेब हे काय सांगताय की न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे, तो न्यायालयाने मागे घेण्याच्या ऐवजी आता पुढील आदेशापर्यंत पुढे चालू ठेवला आणि तुम्ही तो धुडकावून लावून तुम्ही खुशाल सांगताय की ती बिल्डिंग पाडा. तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमान नावाचा याविषयीचा कायदा आहे, आणि एखाद्या न्यायालयाचा आदेश जर पाळला नाही तर न्यायालयाचा अवमान म्हणून कारवाई होऊ शकते. तिचा अनेकांना, सरकारी अधिकारी असोत, पत्रकार असोत, राजकीय पुढारी असोत, तसा त्यांना न्यायालयीन अवमानाचा धसका असतो. मी म्हणणार आहे की लोकशाही आणि सामान्य नागरिकाच्या अधिकाराच्या दृष्टीने तो बरोबरच आहे, पण इथे मला जेव्हा हे अधिकारी सांगायला लागले की साहेब तुम्ही ते डिमॉलिशन, एक तर मी सांगितलं की आदेश माझा आहे, सही या, की आता मी पुन्हा देतोय तुम्हाला की हा घ्या लेखी आदेश आता मी तुम्हाला देतोय, कारण मला माहिती आहे आणि ते मी माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनाही समजावून सांगितलं की आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशादर्शक सूचनेनुसार एकतर जिल्हा न्यायालय माझ्या आदेशाला स्थगिती देऊच शकत नाही, ते मुंबई उच्च न्यायालयाकडे, त्याऐवजी त्यांनी दिली. बरं दिली ते दिली, आपण ती पाळली, त्यांना लक्षात आणून दिलं की आता ती मागे घ्या, तसं ते म्हणले पण आहेत, पण मागे घ्यायच्याऐवजी पुढील आदेशापर्यंत कायम केली. तर मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट विषय अशी सुद्धा तरतूद आहे की आपल्या कार्यकक्षेबाहेरचा आदेश देणारं न्यायालय स्वतःचा अवमान करत असतं. इट इज कमिटिंग कंटेम्प्ट ऑन इटसेल्फ, पासिंग अन ऑर्डर आउटसाइड युअर ज्युरिस्डिक्शन. आपल्या कार्यकक्षेच्या बाहेरचा तुम्ही आदेश, आणि तुम्हाला संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांनी हे सगळं लक्षात आणून दिलं, त्याचे लेखीटाकी पुरावे आहेत. त्यामुळे मी माझ्या टीमला सांगितलं की पाडा ते, जबाबदार मी आहे ना, मी सांगितलं मी पुन्हा आदेश आणि खाली सही आहे माझी की आता माझी सही आहे आणि आता ते पाडा, आणि जर न्यायालयाला माझ्याविरुद्ध अवमानाची याचिका करायची असेल तर करू दे. तसं असेल ते मी संबंधित सातारा न्यायालयापर्यंत पोचतं केलं.
की मी तर बिल्डिंग पाडतोच आहे, तुमचा आदेश चुकीचा आहे, तुम्ही जर आता याच्या कायद्याचा मुद्दा केला तर मी तुमच्याविषयी हायकोर्टामध्येच तक्रार करणार आहे. आम्ही जाऊन ती बिल्डिंग पाडली. उरला मुद्दा फलटण बार काउन्सिलच्या या संबंधित वकिलांनी मला गंडवल्याची भावना, की मी राव तुमच्यावर विश्वास टाकला. मला प्रशिक्षणात पूर्ण लक्षात आहे की आपल्या कायदेशीर कारवाईला शेवटच्या क्षणी स्थगिती द्यायची नाही. शिवाय मला पूर्ण भान आहे की असं डिमॉलिशन स्क्वॉड गेलंय आणि मी त्याला 1 तासाने मागणं निरोप देतोय की परत या. यांनी माझं चारित्र्य विषयी सुद्धा बोटं दाखवली जाणे, तरी तुझ्यावर मी विश्वास दाखवला तर मी मनात बाळगलं की बेटा फार शाणा समजतो का स्वतःला, मी पण तुझ्याकडे बघून घेतो. तिथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून मी ज्या पदावर बसलोय त्याचा मला दाता एव्हाना जबरदस्त कॉन्फिडन्स तयार झाला होता. तर मी पहिल्यांदा विचार केला आहे की आता हा जो वकील आहे याच्या माझ्या कोर्टातल्या सगळ्या केसेस हा हारणार आहे. तुमचा जर कायद्याचा तेवढा अभ्यास असला तर तुम्हाला हे करता येतं की चल भाऊ. आणि बघता बघता बाहेर शब्द पसरेल की या मॅजिस्ट्रेट, आपण मॅजिस्ट्रेट असतो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट SDM, तर त्याचं आणि ह्या वकिलाचं पटतच नाही. ह्या शब्द बघता बघता पसरेल आणि मग निदान जोपर्यंत मी अधिकारी आहे तोवर या 4 तालुक्यातले कोणी नागरिक त्याच्याकडे जाणारच नाहीत भाऊ. की तुला हारायचं असेल तरच त्याच्याकडे जा, नाहीतर काय फलटण प्रांताधिकाऱ्याच्या ऑफिसात काय तुझी काय डाळ शिजणार नाही आहे, असं मी पहिल्या माझ्या डोक्यातल्या एक प्रकारच्या रागापायी बाळगतोय की बेटा तेरे को देख लूंगा. पण असं मनात बाळगेच्या आतच म्हणजे काही क्षण पण गेले नसतील. माझ्या लक्षात आलं की या वकिलांनी आपल्याला या एका केसच्या बाबतीमध्ये दिशाभूल करून गंडवलं आणि आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. तर मग त्याचे जे क्लायंट्स आहेत बाकीचे, त्यांची काय चूक आहे? चूक याची आहे. आणि मला जर काही हिशोब चुकताच करायचा असेल तर मी त्याला करायला पाहिजे. मी जर बाळगायला लागलो की आता बेटा तुझी कुठलीही केस असली तरी माझ्या कोर्टात तू हारणारच आहेस, तर त्याचा अर्थ आहे की मी त्याच्या अशील क्लायंट्सवर अन्याय करतोय. माझ्या रागापोटी मी मनात धरून बसतोय की आता तुझ्याकडे जे म्हणून येतील क्लायंट्स ते सगळे माझ्या कोर्टातली केस हारणारच आहेत, चल भाऊ. आणि ते हारणार आहेत ते बाहेर पसरत जाणार आहे. तर इश्यूज मिक्स करणे म्हणतात की विषयांची सरमिसळ करणे चा मला अधिकार नाही. या वकिलांनी मला या एका बेकायदेशीर वास्तूच्या संदर्भात मला गंडवलं चक्क. तुला त्याचा जर हिशोब चुकता करायचा तर तो त्याच्यापाशी कर, पण म्हणून त्याचे बाकीचे क्लायंट्स यांची काय चूक आहे? आणि तुझं म्हणायला लागलास मॅजिस्ट्रेट म्हणून की आता त्यांच्या विरुद्ध निकाल लागणारच आहेत, तर त्याचा अर्थ होतो तूही तुझ्या सत्तेचा, तुझ्या अधिकाराचा, तुझ्या खुर्चीचा, तू मॅजिस्ट्रेट आहेस त्याचा तू दुरुपयोग करतेस. तुला या संतापात किंवा भावनेत सुद्धा वाहून जायला तुला परवानगी नाही. तुझं काम आहे येणारी प्रत्येक केस तिच्या गुणवत्तेवर निकाल लावायचा आहे. ईच केस ऑन इट्स ओन मेरिट. तो वकीलच कसा आहे, तो मागच्या केसमध्ये माझ्याशी कसा वागला, त्यांनी माझ्याशी गंडवलं का, गैरफायदा घेतला का, हे मुद्दे तू दुसऱ्या केसेसशी मिक्स करायचे नाही आहेत. तिकडं जे मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायाधीशाच्या जागेवर जबाबदारीचं पद आहे ते तुझ्या वैयक्तिक भावभावना, तुझा वैयक्तिक अहंकाराची ती जागा नाही. आणि एका केसच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या केसेसच्या बाबतीत त्याची सरमिसळ करून तू निकाल जर द्यायला लागलास तर तू अन्याय करशील. प्रशासनाचा आत्मा सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले, यामध्ये न्यायबुद्धी आणि फेअर प्ले म्हणजे खुलं, पारदर्शक, सर्वांना समतोल राहून कारभार करायचा आहे, हा सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले. आणि त्याहून खोल उतरणारा आपला भारतीय धडा की तुझे तिथे खुर्चीत बसलायस तो तू, ते तुझे अधिकार
हे तुझ्या अहंकारासाठी नाहीत, तुझ्या भावभावनांच्यासाठी नाहीत. ते विक्रमादित्याचं सिंहासन आहे आणि लोकांना न्याय करणे, आपल्या वैयक्तिक भावभावना आणि अहंकाराच्याही पलीकडे जाऊन दूध का दूध और पानी का पानी करणे, असं हे सेन्स ऑफ जस्टिस आणि फेअर प्ले, तर त्याला म्हणायचं स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.